गोलंदाजाचं नाव संजय संजय जाधव. सामना करतील प्रसाद पंचशील स्पोर्ट्स क्लब क विरुद्ध प्रज्ञाशील क्रिकेट संघ झरिये यांच्या दरम्यान या स्पर्धेचा दुसरा सामना या ठिकाणी सुरुवात होत आहे. दरम्यान प्रज्ञाशील क्रिकेट संघाच्या वतीने पहिले षटक घेऊन येत आहेत संजय. सामना करतील प्रसाद. पहिला चेंडू उत्कृष्ट असा फटका मारलेला आहे. 6 धावा मिळत आहे संघाला. संघाची धावसंख्या 6 धावा. पहिल्या चेंडू षटकाराने या ठिकाणी खातं उघडलेलं आहे संघाचं प्रसाद यांनी. दुसरा चेंडू 1 धाव मिळते. एका धावेवर समाधान मानतात. एक चेंडूच्या पहिल्या षटकातील 1 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 7 धावा. पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू टाकलेला आहे. 9 चेंडू घोषित करतायत पंच. संघाची धावसंख्या पोहोचते 13. पाहूया पुढील चेंडू. माफ करा 16 धावा झालेल्या त्या ठिकाणी. 9 घोषित करतायत पंच. पुढील चेंडू उत्कृष्ट असा फटका. 6 धावासाठी प्रसाद हे आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशी फलंदाजी करतायत. पाहूया 2 चेंडू. पहिल्या षटकातील 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 23. पुढचा चेंडू संजय यांचा. वाईट टाकलेला चेंडू पंच अतिरिक्त धाव म्हणून घोषित करताय. संघाची धावसंख्या पोहोचते 24. पहिल्या षटकातील पुढचा चेंडू 1 धाव मिळते. नाही, एका धावेचा प्रयत्न. निर्धाव चेंडू पडतोय. राज आणि चेंडू अडवलेला आहे. आपल्या संघासाठी निर्धाव चेंडू पडतोय संजय यांचा. दरम्यान पुढील चेंडू उत्कृष्ट फटका मारलेला आहे. चेंडू जाळीला लागून जातो. 1 धावेवर समाधान मानतात प्रसाद. दरम्यान पुढील चेंडू संजय यांचा. सामना करतील आयुष. उत्कृष्ट असा फटका. झेल होता परंतु झेल या ठिकाणी सुटलेला आहे. 1 धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या पोहोचते या दुसऱ्या धावचा प्रयत्न करतात काय. 1 धाव. एका धावावर समाधान. संघाची धावसंख्या पोहोचते संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 27. गोलंदाजाचं नाव प्रीतम. उत्कृष्ट असा चेंडू. 1 धाव मिळते. धावचित करण्याचा प्रयत्न. चेंडू काय हातात येत नाहीये. 1 धाव मिळते. 9 चेंडू घोषित केलाय पंच. पुन्हा एकदा 9 चेंडू. षटकार जातोय संघाच्या वतीने. 6 धाव येत आहेत संघाला. संघाची धावसंख्या पोहोचते 34. 36. 1 धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या पोहोचते 37. दरम्यान सामना करतील प्रसाद. उत्कृष्ट असा फटका. 1 धाव मिळते. चेंडू हातात काय मिळत नाहीये. राज यांच्या हातून चेंडू निसटलेला आहे. 1 धाव मिळते संघाला. पंचशील स्पोर्ट्स क्लब क. पाहूया पुढील चेंडू. आयुष आपल्या संघासाठी काय करू शकतात. उत्कृष्ट असा फटका. षटकार मारलेला आयुषांनी. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतात आयुष आपल्या संघासाठी. 9 चेंडू घोषित केलेल्या पंचांनी. संघाची धावसंख्या 45. पुन्हा एकदा 9 चेंडू घोषित केलेला आहे. रुपेश या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत.
काहीसं महागडं असं षटक या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. प्रज्ञाशील पुन्हा एकदा नो चेंडू घोषित केलेल्या पंचांनी. संघाची धावसंख्या पोचते 46 धावा. दुसरा षटक पुन्हा एकदा या ठिकाणी नो घोषित केलेल्या पंचांनी. संघाची धावसंख्या पोचते पुन्हा एकदा नो चेंडू घोषित केलेला पंच. या ठिकाणी महागडा षटक असं महागडं षटक आहे प्रज्ञाशील क्रिकेट संघ झरिये यांच्या वतीने. निर्धाव चेंडू टाकलेला आहे. चौथा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा नो घोषित केलेला आहे पंचांनी. पाहूया दुसरा धावेचा प्रयत्न. नो घोषित केलेला आहे. 4 चेंडू दुसऱ्या षटकातील 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 60. 3 चेंडू झालेत पंच. आताचा एक बॉल 4 ओके. बॉल आहे 4 चेंडू झालेले. एक धाव मिळते. 4 धावा मिळतात. चेंडू जाळीला लागून सीमारेषे बाहेर जातोय. 4 धावा मिळतात पंचशील स्पोर्ट्स क्लब संघाला. संघाची धावसंख्या पोहोचते 64. पुन्हा एकदा मारलेला उत्कृष्ट फटका 6 धावेसाठी. संघाची धावसंख्या पोहोचते 70 धावा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 70. अतिशय तडाखेबाज फलंदाजी केलेली आहे या ठिकाणी प्रसाद आणि आयुष यांनी आपल्या संघासाठी. पाहूया आपल्या संघासाठी शतक या ठिकाणी साजरे करतात का. पुढील षटक घेऊन येतात प्रज्ञाशील क्रिकेट संघाच्या वतीने राकेश. उत्कृष्ट असा फटका झेल सोडलेला या ठिकाणी. 1 धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या पोहोचते 71. बिनबाद 71 धावा तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारलेला चेंडू या ठिकाणी झेल सोडलेला आहे. चेंडू जातो सीमारेषे बाहेर. 6 धावा संघाला मिळते. 6 धावा. संघाची धावसंख्या पोहोचते 77 धावा. पुन्हा एकदा मारलेला षटकार आयुष तांबे यांच्या बॅटमधून. षटकार चौकारांची आतषबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. पाहूया पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्येत भर पडते. वाईट चेंडू घोषित केलेला आहे मुख्य पंचांनी. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाईट घोषित केलेला आहे. अतिरिक्त धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोचते 84. 84 धावा. पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू वाईट चेंडू पडतोय. संघाची धावसंख्या 85. बिनबाद 85 धावा तिसऱ्या षटकातील. एका धाव्या समाधान मध्ये आयुष्याने सामना करतील प्रसाद. दरम्यान पुढचा चेंडू प्रसाद यांना लेग साइडला मारलेला चेंडू जातोय. पाहूया पंच आपला निर्णय कळवतील या ठिकाणी. पंचांशी कोणी वाद घालू नये. पंचांनी चौकार घोषित केलेला आहे. संघाची धावसंख्या पोचते 89 धावा. बिनबाद 89. उत्कृष्ट असा चेंडू त्रिफळाचीत होत आहेत प्रसाद 91 धावा झालेल्या आहेत या ठिकाणी. पंचशील स्पोर्ट्स क्लब या संघाच्या त्रिफळाचे झालेले फलंदाज प्रसाद. संघाचा पहिला गडी बाद होते. पाहूया
पाहूया या ठिकाणी राज या ठिकाणी आपल्या षटकातील पुढचा चेंडू आयुष्यांना पाहूया. चेंडू जातो सीमारेषे पार. 4 धावा. चौकार या ठिकाणी चौकार मिळालेला आहे. संघाची धावसंख्या पोहोचली आहे. या ठिकाणी आयुष तांबे आणि अर्धशतक झळकवलेलं या ठिकाणी सर्वांनी त्यांचा टाळ्या वाजून स्वागत करावं आणि त्यांना शुभेच्छा द्यावा. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आयुष तांबे यांनी या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर साजरं केलेलं आहे. तिसऱ्या षटकातील बाकी झाले 2 चेंडू झालेले आहेत. तिसरा चेंडू सामना करतील प्रदीप तांबे. पाहूया आपल्या संघासाठी काय. निर्धाव चेंडू तिसऱ्या षटकातील 3 चेंडूच्या नंतर उत्कृष्ट असा फटका लेग साईडला मारलेला. पाहूया 1 धाव मिळते. एका धावेवर समाधान मानतायत प्रदीप तांबे. संघाची धावसंख्या पोहोचते 97. 1 गडी बाद 97 धावा. पुढील चेंडू चेंडू सीमारेषे जवळ जातो. 1 धावेवर समाधान मानतायत. संघाची धावसंख्या 98. तिसऱ्या षटकातील एक धाव मिळते प्रदीप त्यांना. संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या पोहोचते 99. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 99. आयुष तांबे यांनी या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक या ठिकाणी साजरं केलेलं आहे. झाल्या 4 षटकानंतर 99 धाव. काय करताय असं करू नका. काय आलं बरोबर 3 डिक्लेअर केले नंतर आणि एक जोडीला देणार त्याच्यात. अरे ते तिकडे खेळायला गेले ना. एक्झाम 99 4 षटकानंतर संघाची पंचशील स्पोर्ट्स क्लब प्रसाद पहिलं षटक आपल्या संघासाठी. उत्कृष्ट असा फटका. 1 धाव मिळते संघाला. 9 चेंडू घोषित करतायत पंच. संघाची धावसंख्या पहिल्या षटकातील पहिला चेंडू 9 घोषित केलेला संघ. संघाची धावसंख्या 1 धाव. 2 धावा. माफ करा 2 धावा. 2 धावा. पुन्हा एकदा 9 चेंडू घोषित केलेला पंच. 4 चेंडू 4 चेंडू 4 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकात. उत्कृष्ट असा फटका. षटकार मिळतोय. संघाची धावसंख्या पोहोचते 10.
पहिल्या षटकातील एक चेंडू नंतर पहिल्या षटकातील एक चेंडू नंतर संघाची धावसंख्या 10. वाईट चेंडू घोषित करतात. वाईट घोषित केलेला आहे. अतिरिक्त धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या पोहोचते 11. पुन्हा एकदा षटकार मारलेला आहे. या ठिकाणी 16. संघाची धावसंख्या 17. पहिल्या षटकातील 2 चेंडू नंतर तिसरा चेंडू. 1 धाव मिळते. या ठिकाणी 4 धावा मिळालेल्या आहेत. काहीच गचा क्षेत्र रचून झाले नक्षत्र यांच्याकडून. 4 धावा मिळाल्या संघाला. संघाची धावसंख्या 21. दरम्यान पुढील चेंडू प्रसाद यांचा सामना करतील. प्रीतम प्रसाद यांचा पुढचा चेंडू प्रीतम यांना. संघाची धावसंख्या वाईट घोषित करतात पंच. अतिरिक्त धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या 22. पहिल्या षटकातील 3 चेंडू. चौथा चेंडू दरम्यान प्रीतम यांना. पाहूया उत्कृष्ट असा फटका षटकार मारलेला आहे प्रीतम यांनी. 28 धावा झाल्या. 28 धावा पहिल्या षटकात. पुन्हा एकदा षटकार मारलेला आहे. 6 धावा. 34 धावा झालेल्या आहेत संघाच्या. प्रज्ञाशील क्रिकेट संघ झरिये या संघाच्या पहिल्या षटकात महागडं षटक पडतंय प्रसाद यांचं. 35 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू झालेले आहेत पहिल्या षटकातील आणि 35 धावा. अतिशय महागडं षटक पंचशील स्पोर्ट्स क्लब संघासाठी. पुन्हा एकदा वाईट चेंडू टाकलेला आहे. अतिरिक्त धाव मिळते प्रज्ञाशील संघाला. संघाची धावसंख्या पोहोचते 36. 4 चेंडू झालेले आहेत पहिल्या षटकातील. 5वा चेंडू प्रसाद यांचा. पुन्हा एकदा चेंडू भरकटतोय चेंडू. गोलंदाज आपल्या दिशेवर काही ताबा मिळू शकत नाहीयेत. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू. या ठिकाणी निर्धाव चेंडू पडलेला आहे. आपल्या षटकातील पहिला निर्धाव चेंडू टाकलाय. अतिशय चांगला चेंडू पडलेला आहे. पुढचा चेंडू प्रसाद यांचा. पाहूया. पुन्हा एकदा षटकार मारलेला आहे या ठिकाणी प्रीतम यांनी. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावा. 43 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पाहूया प्रज्ञाशील क्रिकेट संघ आपल्या संघासाठी अतिशय दमदार अशी सुरुवात त्यांनी केलेली आहे या स्पर्धेमध्ये. आणि पहिल्या षटकामध्ये षटकार चौकाराची आतषबाजी करत 43 धावा जमा केलेल्या आहेत आपल्या संघासाठी. पाहूया पुढील षटक घेऊन येत आहेत किशोर. फलंदाज आहेत राकेश. सामना करतील किशोर यांचा. उत्कृष्ट असा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार काही चौकार आहे पंच. षटकार आहे. अतिरिक्त धावसंख्या 7 धावा मिळत आहेत संघाला. संघाची धावसंख्या पोहोचते 50. पुन्हा 1 धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या 51. दुसऱ्या षटकातील 1 चेंडू समाप्तीनंतर. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 51. दरम्यान किशोर यांचा पुढचे चेंडू. 1 धाव मिळते प्रीतम यांनी. एक हलकासा चेंडू ढकललेला लेग साईडला. 1 धाव घेतलेली आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या पोहोचते 52. प्रज्ञाशील क्रिकेट संघ अतिशय सुंदर अशी फलंदाजी आपल्या संघासाठी करत आहे. पाहूया
दरम्यान पुढचा चेंडू नक्षत्र यांच्या हातामध्ये गेलेला चेंडू चेंडू छताला लागतोय. झेलचेत होत आहेत. राकेश राकेश ए बेटा अशी अशी पंच आपला निर्णय कळवा. संघाच्या कर्णधारांनी पंचांशी आपण आपल्या निर्णयाबद्दल चर्चा करावी. इतर खेळाडूंनी बाहेर जावे. खेळाडूंना नम्र विनंती, आपण कर्णधार आपल्या संघाचे असतील त्यांनी या ठिकाणी पुढील फलंदाज. पंच आपला निर्णय. या ठिकाणी झेलचीत झालेले आहेत फलंदाज. हा हा फलंदाज नेक्स्ट प्रमोद जाधव. पुढील फलंदाज आहेत प्रमोद जाधव. या ठिकाणी सामना करतील प्रीतम किशोर यांचा. षटकातील पुढचा चेंडू उत्कृष्ट असा फटका. पुन्हा छताला चेंडू लागतोय. एक धाव मिळते संघाला. एका धावावर समाधान मानतायत प्रीतम. संघाची धावसंख्या पोहोचते 54. नो चेंडू घोषित करतायत पंच. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव मिळते प्रज्ञाशील संघाला. संघाची धावसंख्या 56 धावा. माझ्याकडे नाही रे, राकेशकडे. हलकासा चेंडू ढकललेला लेग साईडच्या दिशेने. एक धाव मिळते. एका धाव्यावर समाधान मानतात प्रीतम. संघाची धावसंख्या 57. दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू उत्कृष्ट असा फटका. षटकार मारलेला आहे. दुसरं षटक संपलेलं आहे. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 63. 1 to go. 5 चेंडू झाले. त्रेसष्ट धावा झाल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. दरम्यान पुढील षटक घेऊन येत आहेत आयुष. कर्णधार यांनी पंचांशी असलेल्या निर्णयाबद्दल चर्चा करावी. इतर खेळाडूने मैदानात जाऊ नये. आपणाला विनंती. पुन्हा एकदा एक धाव मिळते. 64 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. नो चेंडू घोषित करतात पंच. संघाची धावसंख्या पोहोचते 66 धावा. तिसऱ्या षटकातील एक चेंडू. दरम्यान पुढील चेंडू जातोय सीमारेषेजवळ. पाहूया चौकार मिळतो का. एका धावावर समाधान मानतात. पुन्हा एकदा थ्रो केलेला चेंडू. 2 धावा मिळत आहेत. ओव्हर थ्रोच्या दरम्यान 2 धावा गेलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 68. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू नंतर संघाची धावसंख्या 68. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका. नो चेंडू घोषित करता पंच. षटकार जातोय. संघाची धावसंख्या पोहोचते 75.
75 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि या षटकाच्या दरम्यान संघाची धावसंख्या 75 धावा. 2 चेंडू झाले. तिसरा चेंडू, उत्कृष्ट असा चेंडू आयुष्यांचा. त्रिफळाची झालेले प्रीतम, अतिशय सुंदर अशी फलंदाजी केली त्यांनी आपल्या संघासाठी. विजयाच्या जवळ आणून ठेवलेलं आहे संघाला. प्रीतम यांचे सुद्धा या ठिकाणी अर्धशतक झालेलं आहे. त्यांच्यासाठी सुद्धा सर्वांनी टाळ्या वाजवाव्यात. आपल्या संघासाठी दमदार फलंदाजी केली प्रीतम यांनी. संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवलेलं आहे. पाहूया इतर फलंदाज आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात. दरम्यान एक चेंडू, एका चेंडू या एक चेंडूचा 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या पोहोचते. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका, बॉल चेंडू छताला लागून 1 धाव मिळते. एका धावेवर समाधान मानतात. संघाची धावसंख्या 77. तिसऱ्या षटकातील 5 चेंडू नंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकलेला आहे. उत्कृष्ट असा चेंडू आपल्या संघासाठी निर्धाव चेंडू पडतोय. तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 77. 6 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता. 6 बॉल 23. हा बाहेर आम्हाला डिक्लेअर आहे. हा डिक्लेअर हा. एक रन डिक्लेअर गेला, बाहेर गेला. डिक्लेअर आहे 1. हा बाहेर गेला. 78 झाला ना. 78 धावा झालेल्या आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 1 धाव मिळते संघाला. धावचे झालेले आहेत प्रमोद. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावचे झालेले आहेत प्रमोद आपल्या संघासाठी. दरम्यान पुढील गडी बाद होतोय संघाचा. संघाची धावसंख्या 79. आयुष सूरज 1 धाव मिळते. चेंडू पाहूया. एका धावेवर समाधान मानतात सुयश. चौथ्या षटकातील 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या अरे इथे मोबाईलवर नाही केलं. षटकार मिळतोय संघाला. पण प्रज्ञाशील क्रिकेट संघाला षटकार मिळतोय. संघाची धावसंख्या पोहोचते 3 चेंडू 14 धावांची आवश्यकता. उत्कृष्ट असा फटका, षटकार मारलेला राज यांनी आपल्या संघासाठी. 2 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. 2 चेंडूमध्ये 8 धावा. पाहूया. 92 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. अटीतटीचा सामना चालला. बघूया कोण बाजी मारतं या ठिकाणी. उत्कृष्ट असा अतिरिक्त चेंडू टाकलेला आहे. चेंडू वाईड जातोय. वाईड अतिरिक्त धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या पोहोचते 93 धावा. 2 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. प्रज्ञाशील क्रिकेट संघ झरिये या संघाला. पाहूया राज आपल्या संघासाठी. 2 चेंडू 7 धावा. पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू टाकलेला. वाईड जातोय चेंडू. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या पोहोचते 94. 2 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता.
हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना. उत्कृष्ट असा फटका मारलेला चेंडू सीमारेषा बाहेर जातोय, षटकार जातोय आणि या ठिकाणी प्रज्ञाशील क्रिकेट संघ विजय झालेला आहे. प्रज्ञाशील क्रिकेट संघाचं हार्दिक 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 स्वागत, अभिनंदन. आपल्या संघाचं आपण अतिशय अतिशय कठीण असं आव्हान पार केलेलं आहे. तुम्ही 100 धावा 4 षटकामध्ये मारलेल्या आहेत. आपलं पंचशील स्पोर्ट्स क्लब कोंड